ठाकरेंना दुहेरी धक्का बसणार अशी चर्चा सुरू झाली आहे। सचिन अहिर यांनी दिलेल्या धक्क्यानंतर सुनील शिंदेंच्याही विधानाची चर्चा आहे। लोक पक्ष सोडून का जात आहेत या संदर्भात पक्षानं आत्मचिंतन करावं असं विधान करत त्यांनी ठाकरेंना घरचा आहेर दिला। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर नितेश राणे यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याची थेट ऑफरच देऊन टाकली। याच वरळीमध्ये मी 2014ला याच सचिन अय्यरांचा पराभव करून निवडून आलेला होतो आणि याच वरळीमध्ये मी माननीय आदित्य साहेबांच्या बरोबर त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्या दोन्ही निवडणुकांमध्ये मी कार्यरत होतो। त्याच्यामुळे वरळी ही शिवसेनेची आहे, ही वरळी व्यक्तीची होऊ शकत नाही। आता ज्या असे अनेक आमच्याकडे चेहरे आहेत शिवसेनेमध्ये की जे त्यांच्याकडे शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे असे कोण आले गेले याच्याबद्दल मला तरी विशेष काही वाटत नाही किंवा वरळीतल्याही शिवसैनिकांना विशेष वाटत नाही। काय म्हटलं, आमच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। माझ्या पक्षप्रमुखांबद्दल खूप आदर आहे, मी असं बोलणारच नाही त्यांच्याबद्दल। मला आमच्या काही लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांना कोणाला किती महत्त्व द्यायचं या। आता सचिन अहिरेंसारखा ज्येष्ठ माणूस जातो, लहान माणूस नाही। कामगार क्षेत्रामध्ये वरळीमध्ये ह्याला 4 शाखा प्रमुखांची तरी नाव माहिती आहे काय? आमच्या पेंगविनला माहिती आहे का? नाही माहिती। हे सगळे मेहनत करणारे सचिन अहिरे आणि सुनील शिंदेजी आहेत। सुनील शिंदेजींना पण सांगतो नका राहू उद्या तिकडे, काय फायदा नाही आहे तिकडे राहू।